देवा, एक विचारायचं आहे रे तुला. मागच्या वर्षी 1 महिना अगोदर पाऊस पाडलास, तेव्हा बी लोकांना हादरवून सोडलंस. कोणी जाळलं नाही, बाळलं नाही. तेव्हा बी लोकांनी काही पिकवलं नाही. काहींनी तर केलंच नाही. काहींनी केलं तरी ते व्यवस्थित पिकलं नाही, कारण जाळणी भुजणी काहीच नव्हती. तर मला यंदा असं विचारायचं आहे की लोकांनी अगोदर सर्व यंदा जाळणी भुजणी केली, सर्व काही गोष्टी केल्या, मग का तू त्यांच्या जीवाचा छळ करतोस? का गरिबाच्या जीवाचा छळ करतोस? मी तर हे सांगतोय, का त्यांच्या जीवाचा छळ करतोस रे देवा? अरे, काम मजुरी करून घाटावर जाऊन 2 पैसे कमवून आणून बियाण घेता, आणि आज 7 जून आहे. जाऊ द्या बुवा, 1 जून लागला, 2 जून झाला, 3 जून झाला, 4 जून झाला, 5 जून झाला, 6 जून झाला, आज योग्य 7 जून आहे. 7 जूनचा पाऊस दरवर्षी लोकांना पाहायला भेटतोय. तर यंदा फक्त हे एवढे ढग पाहायला भेटले. बस एवढंच बाकी होतं देवा. खूप काही वाईट वाटतं रे देवा. ठीक आहे, कलियुग आहे, लोक पहिल्यासारखे राहिले नाही, त्याच्या हिशोबाने तुम्हाला बी चालावं लागत आहे. तुम्हाला काही निसर्ग तुमच्या हातात आहे, तुम्ही केव्हा पाडणार, केव्हा काय करणार. पण शेवटी इथं गरिबाची मरणूक होते. लोकांची बी चूक आहे म्हणा. सर्व रानं काही जाळून फार सत्यानाश करून टाकले. झाडं, बाकीचे चांगले चांगले झाडं जळून गेले, डोंगर डांगर सगळे पेटवून दिले लोकांनी. एक चूक आहे ती. त्याचा जीव जंतू किती जळाला, किती मरला, त्याचा बी हिशोब तुम्हाला करावा लागेल. पण माझं एवढंच म्हणणं आहे देवा, की जे पहिले पूर्वीचे दिवस होते, माझं एवढंच म्हणणं आहे की देवा, की एवढे हाल नको करू की लोकांना पाणीसुद्धा विकत घ्यावं लागलं. म्हणजे आज गेले अडीच 2 महिने झाले लोक विकत पाणी घेतात. सूर्यगड गाव आमचं हे सूर्यगड गाव आहे. तर 2.5 ते 2 महिन्यापासून लोक पाणी विकत घेतात. विहिरीला पाणीच नाही. बंधाऱ्यात पाणी आहे पण विहिरीला पाणी नाही. विहीर कुठं आहे? बंधाऱ्याच्या खालच्या बाजूला, तरी पण त्याच्यात पाणी नाही. म्हणजे किती नशीबवान गाव आहे आमचं. थेंबभर पाणी नाही मिळत बा त्याच्यात. अरे काय हसायसारखी गोष्ट आहे ना. विचार तर करेलच माणूस, पण हसायसारखी गोष्ट आहे. जर विहिरीच्या बाजूनी बंधारा आहे, बंधाऱ्याच्या खालच्या बाजूनी विहीर आहे, तरी पण त्याच्यात पाणी जर पियाला भेटत नाही, तर हे नशीब खोटं नाही तर काही मोठं आहे का?